भारत पाकिस्तान सामन्यामध्ये भारतीय सैन्यानं सहभागी व्हायचं की नाही याबद्दल अनेक प्रतिक्रिया येतात। काही तरुण मंडळी आता माझ्यासोबत आहेत। काय वाटतं, भारतानं या सगळ्या सामन्यामध्ये सहभागी व्हावं का? भारत पाक सामना कायमच महत्त्वाचा असतो ना। यावेळेस तरी जो एशिया कपमध्ये जी मॅच चालू आहे इंडिया पाकिस्तानची, आज आहे रविवारी, त्याच्यामध्ये इंडियाने पाकिस्तानसोबत नाही खेळावं। कारण आता रिसेंटली जो पहलगाममध्ये अटॅक झाला, त्याच्यानंतर मग आपण ऑपरेशन सिंदूर केलं, त्याच्यानंतर मग आपण बॉयकॉट पाकिस्तान अशी स्कीम राबवली, त्याच्यामध्ये आपण त्यांचं पाणी बंद केलं। इंडियन्स लेजंड लीग म्हणून पण लीग झाली, त्याच्यामुळे पण आपले वरिष्ठ प्लेयर सुरेश रायना, युवराज सिंग या लोकांनी पण सेमीफायनलमध्ये पाकिस्तान आली म्हणून त्यांनी बॅक ऑफ केला आणि सामना नाही खेळला। तर आपण समजा पाकिस्तानला बॉयकॉट करतोय तर पूर्णपणे बॉयकॉट करावं, हेच माझं म्हणणं। तुला काय वाटतं? बिलकुल या सामन्याला बॉयकॉट केलं पाहिजे, कारण का पाकिस्तानची गव्हर्नमेंट जी आहे ती टेररिस्टला फंड करते आणि तोच फंड टेररिस्ट आपल्या सैन्याला शहीद करण्यासाठी वापरला, म्हणजे हे करतात ते। काही तरुण हे जर आपण बघितलं तर हे दररोज क्रिकेट खेळतात, तू दररोज क्रिकेट खेळतो, काय वाटतं या हो, सगळ्या मला पण हेच वाटतं। जर पाकिस्तान दुसऱ्या बाजूनी जर आपल्यासोबत असं वागत असेल तर आपण ह्या बाबतीत तरी त्यांच्याशी का असं राहावं? मला तरी वाटतं नाही सामना केला पाहिजे। आणि काय काय आपल्या भारतीय सैन्य जे आहेत त्यांना पाकिस्ताननी फंड्स दिले आहेत, ते म्हणजे आपल्या काहीतरी त्यांना इन्फॉर्मेशन देत आहेत, तर हे चुकीचं वाटतंय मला। खरं तर ऑपरेशन सिंदूर नंतर अनेक पद्धतीनं त्याच्या प्रतिक्रिया आलेल्या होत्या आणि तरुणांनी सुद्धा या सामन्याला न बघण्याचा निर्णय घेतला आहे। परंतु ज्या पद्धतीनं राजकीय वलय या संपूर्ण प्रकरणामध्ये भारत आणि पाकच्या सामन्याबद्दल निर्माण झाले, त्यातनं प्रत्येकानं निर्णय घेणं सुद्धा गरजेचं आहे। सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।